Welcome back to Aryas Star Chemistry. In today's session, I am going to discuss the balancing a chemical equation. How to balancing a chemical equation. आजच्या सेशनमध्ये मी बॅलन्सिंग ए केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने बॅलन्सिंग केलं जातं हे सांगणार आहे. त्याआधी आपल्याला काही सम बेसिक पॉईंट बघायचे आहेत. म्हणजेच इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी कशा पद्धतीने सिक्वेन्स, कशा पद्धतीने इक्वेशन बॅलन्स केलं जातं, काही पॉईंटद्वारे कसं लक्षात ठेवलं जातं हे मी सांगणार आहे. तर बघूया आपण. लेट अस सी हिअर. तर बघा, व्हाय डू यू नीड टू बॅलन्स अन इक्वेशन. ऑलरेडी हे आपल्याला माहितीच आहे. वी नो रिॲक्टंट ड्यू टू दी फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. रिॲक्टंट आपण घेतोय आणि हा रिॲक्टंट पासून आपल्याला काय मिळतोय? प्रोडक्ट मिळतोय. मग याच्यामध्ये काही सायंटिस्ट आहेत, या सायंटिस्टने आपल्याला काय सांगितलेलंच आहे की रिॲक्टंटमध्ये जे मास आहे, मास ऑफ दी रिॲक्टंट, मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू दी मास ऑफ प्रोडक्ट. काय आहे? मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू दी मास ऑफ प्रोडक्ट. मग जे रिॲक्टंटचा जो तुम्ही इलिमेंट घेतलाय, त्या इलिमेंटचं प्रत्येकी मास हे कशाचे इक्वल आहे? तर प्रोडक्टचे इक्वल आहे. हे आपण आपण जो लॉ बघितला तो लॉ कोणता होता? कन्झर्वेशन ऑफ मास. कोणता? कन्झर्वेशन ऑफ मासमध्ये आपण बघितलं. म्हणजेच रिॲक्टंट आणि प्रोडक्ट, जेवढा रिॲक्टंटचं मास आहे तेवढंच काय असलं पाहिजे? प्रोडक्टचं मास असलं पाहिजे. त्यानंतर आपण बघूया सिक्वेन्स टू फॉलो फाईल बॅलन्सिंग. आता इक्वेशन बॅलन्स करताना जर तुम्हाला इक्वेशन दिलं असेल, रिॲक्शन दिली असेल, तर त्या रिॲक्शनमध्ये फर्स्टली जर मेटल असेल तर पहिल्यांदा काय करायचं? मेटल बॅलन्स करायचं. त्यानंतर नॉन मेटल. आता ह्याच्यामध्ये मेटल, सिल्वर, सोडियम, पोटॅशियम, लीड, Mg, Al, कॅल्शियम, सो ऑन. त्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला नॉन मेटल असेल तर त्यानंतर नॉन मेटल काय करा? बॅलन्स करा. मग हॅलोजन आहेत, नायट्रोजन, कार्बन, सल्फर. आणि त्यानंतर काय करायचं आहे? ऑक्सिजन बॅलन्स करायचं आणि लास्टला काय करायचं आहे? हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. हे काय करायचं? सिक्वेन्स लक्षात ठेवा. या पद्धतीने काय करायचं आहे? इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. या पद्धतीने जर इक्वेशन बॅलन्स केलं तर तुम्हाला हे लगेच येऊन जाईल. तर बघूया आपण नेक्स्ट इक्वेशन कसं बॅलन्स करायचं, रिॲक्शन. पण त्याआधी बघूया आपण आता हा रिमेंबर दिस पॉईंट. आता इथे H2O लिहिलेला आहे किंवा Fe3O4. हा Fe आहे, हा आयर्न आहे. आणि जर काय केलं मी याच्या पुढे जर 2 लिहिलं, म्हणजेच हा 2 काय आहे? ह्या पूर्ण जो आपला फॉर्म्युला आहे याला काय केले? मल्टिप्लाय केले. कितीनं? 2नं. तर हा जर पूर्ण जर टोटल फॉर्म्युला मल्टिप्लाय करत असेल तर हा जो 2 आहे हा काय करत असेल तर या 3ला मल्टिप्लाय करतो. म्हणजेच टोटल Fe किती झाले? 3 × 2 6 आणि 4 × 2 8. किंवा जर इथं काय केलं? 2ने मल्टिप्लाय केलं. 2 × 2 इथं काय येईल? 4 आणि हा 2 × हा 1 आहे. म्हणजेच इथं काय आहे? 2 ऑक्सिजन. जर या पद्धतीने मल्टिप्लिकेशन असेल तर याचा जो बेस आहे 2, 3 असेल, 4 असेल, याला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे आणि ते टोटल ॲटम मेजर करायचे, मोजायचे आणि ते किती ॲटम आहेत ते लिहायचे. तर बघूया आपण रिॲक्शन. NaOH प्लस H2SO4, सोडियम हायड्रॉक्साईड अँड H2SO4 आहे. Na2SO4 प्लस H2O, सोडियम सल्फेट अँड वॉटर. आता हे आपण फॉर्म्युलाप्रमाणे काय केलं? इक्वेशन लिहिलेलं आहे आणि हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे? बॅलन्स करायचं आहे. आता बॅलन्स करताना मी काही पॉईंट सांगितलेत. काय पॉईंट सांगितले? की इक्वेशन बॅलन्स करताना सुरुवातीला मेटल बॅलन्स करा, त्यानंतर नॉन मेटल, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तर या पद्धतीने आपण जाऊया. आता काय करायचं? असं एक बॉक्स तयार करून घ्यायचा. आता हा बॉक्स तयार करून घेतल्यानंतर याच्यामध्ये हा एलिमेंट आहेत रिॲक्टंट अँड प्रोडक्ट. नंबर ऑफ ॲटम, नंबर ऑफ ॲटम. म्हणजे रिॲक्टंटमध्ये किती ॲटम आहेत सोडियमचे किंवा प्रोडक्टमध्ये किती ॲटम आहेत सोडियमचे हे आपल्याला इथं लिहायचे आहेत. तर बघूया आपण. सुरुवातीला काय करायचं आपल्याला? सोडियम, याच्यामध्ये हा सोडियम आहे. त्यानंतर कोण आहे? सल्फर आहे. मी त्यानंतर नॉन मेटल लिहिला सल्फर. त्यानंतर ऑक्सिजन लिहिला.
आणि हायड्रोजन. म्हणजे टोटल किती आहेत? 4 ॲटम आहेत, 4 एलिमेंट आहेत. हे आपल्याला बॅलन्स करायचे आहेत. तर आपण काय करूया, सुरुवातीला मेटल बॅलन्स करूया. तर मेटल रिॲक्टंट किती आहेत? बघा रिॲक्टंटमध्ये मोजायचे आपण. तर मेटल किती आहे? फक्त इथं सोडियम एकच आहे. तर आपण 1 लिहूया. आणि प्रॉडक्टमध्ये किती आहेत? तर प्रॉडक्टमध्येही आपल्याला 2 मिळतात. म्हणजे 2 आहेत. 2 लिहिले. आता त्यानंतर काय करूया आपण? सल्फर बघूया. हा NaOH मधला Na. सल्फर किती आहे? रिॲक्टंटमध्ये 1 आहे. प्रॉडक्टमध्ये किती आहेत? 2 आहेत. प्रॉडक्टमध्ये सल्फर 1 सॉरी प्रॉडक्टमध्येही काय आहे? 1 आहे. त्यानंतर आपण आधी हे 2च बॅलन्स करूया. तर बघा हा जर सोडियम बॅलन्स करायचा झाला तर प्रॉडक्टमध्ये किती आहेत? 2 आहेत. रिॲक्टंटमध्ये 1 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? इथं 1 आहे म्हणजेच आपल्याला याला मल्टिप्लाय करावं लागेल. कितीने? 2 ने सोडियमला. म्हणजेच किती मिळालं आपल्याला आन्सर? 2. म्हणजेच रिॲक्टंटला 2 आणि प्रॉडक्टला 2. मग काय करूया आपण? सोडियम इथं 2 करण्यासाठी आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच आपण काय करूया इथं 2 लिहूया. म्हणजेच 2NaOH. मी काय करते ते लिहून घेते. 2NaOH. आता प्लस आता जर मी काय केलं, आता हा सोडियम काय केला आपण? बॅलन्स केला. तर आपण सल्फरकडे जाऊया. काय करूया? सल्फरकडे जाऊया. तर सल्फर काय आहे? ऑलरेडी बॅलन्स आहे. 1 आहे आणि 1 आहे. बट आता आपल्याला काय करायचं आहे? ऑक्सिजनचे ॲटम किती मोजायचे आता. आता ऑक्सिजनचे ॲटम जर मी काय केलं, हा 2NaOH म्हणजे जर मी इथंच देते आता 2. आता किती झाले? हा सोडियम 2 आणि इथले 2. आता ऑक्सिजन मोजा. बघा आता आपल्याला ऑक्सिजनकडे जायचं आहे. तर हे किती झाले? 4 आणि हा इथं हे 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे किती झाले? 2. मग 4 आणि 2 किती झाले? 6 झाले. म्हणजेच टोटल किती आहेत? 6 ऑक्सिजन ॲटम ऑफ ए रिॲक्टंट साइड. आता काही रिॲक्टंटच्या साईडला किती आहेत? 6 आहेत. तर आपण प्रॉडक्टच्या साईडलाही बघूया किती आहेत. तर हे किती आहेत तिथं? 4 म्हणजेच 4 आहेत आणि हा किती झाले? 5 म्हणजेच इथं 5 आहेत. बॅलन्स आहे का? नाहीये. मग त्याआधी काय करूया आपण? हायड्रोजन पण मोजून घेऊया. हायड्रोजन किती झाले? हे 2 आणि हे 2 किती झाले? 4 झाले आणि इकडे किती झालेत? 2च आहेत. इकडे किती आहेत? 2 आहेत. मग काय करूया आपण? आपलं हे लगेच बॅलन्स करता येईल. आता हा हायड्रोजन 4 करण्यासाठी काय करूया आपण? इथं 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 × 2 4. 2 × 2 4 झाला. म्हणजेच जर काय केलं आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. आता इथं जर 2 ने मल्टिप्लाय केला तर काय झालं बघा, तर हायड्रोजन बॅलन्स झाले. फक्त आता ऑक्सिजन. आता इथं किती ऑक्सिजन झाले? 4, 5, 6. म्हणजेच परत आपण काय करूया, म्हणजेच टोटल रिॲक्टंटमध्ये 1 ऑक्सिजन आणखी वाढला. म्हणजेच इथं 6 म्हणजे ऑलरेडी ऑक्सिजन काय झाला? बॅलन्स झाला. म्हणजे ऑक्सिजन आपोआप काय होईल? हायड्रोजनला मल्टिप्लिकेशन 2 केलं तर ऑक्सिजन काय होईल? इथं बॅलन्स होईल. म्हणजेच किती झाले? 6 ऑक्सिजन झाले. म्हणजेच रिॲक्शन कशी होती? बॅलन्सिंग रिॲक्शन 2NaOH प्लस H2SO4 due to the formation of Na2SO4 प्लस 2H2O. या पद्धतीने काय होईल? बॅलन्स होईल. बघा मग इथं मोजायचे. मग इकडे किती आहेत? Na 2Na 2Na. इथे किती O किती झाले? 4 4 6. इथं किती झाले? 4 × 2 6. त्यानंतर हायड्रोजन 2 2 4 आणि इथं किती? 2 × 2 4. म्हणजेच या पद्धतीने काय केलं आपण? इक्वेशन बॅलन्स केलं. आपण काय करूया? आणखी एक एक्झाम्पल घेऊया. Ag प्लस HCl ड्यू टू फॉर्मेशन ऑफ AgCl अँड H2 गॅस. आता आपल्याला या पद्धतीची रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे. यामध्ये आपल्याला काय काय आहे ॲटम कोणकोणते आहेत ते आपण लिहून घेऊया. बघूया इथं काय आहे. सुरुवातीला मेटल. मेटल काय आहे? Ag. त्यानंतर हॅलोजन Cl आणि हायड्रोजन. हे काय आहेत? 3 ॲटम आहेत. तर आपण काय करूया? याच्यामध्ये Ag किती आहे? रिॲक्टंट साईडला 1. प्रोडक्ट साईडला किती आहे? 1. त्यानंतर कोण आहे? Cl किती आहेत? एकच आहे 1.
and peroxide 1 Cl and then hydrogen 1 in a reactant side and product साईडला 2. आता इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. काय करायचं आहे? Ag बॅलन्स आहे 1 1, Cl बॅलन्स आहे 1 1, हायड्रोजन बॅलन्स आहे का? नाहीये. मग काय करावं लागेल आपल्याला? रिॲक्टंट साईडला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच काय मिळेल आपल्याला इथं 2 मिळेल. मग आपण रिॲक्शन लिहूया. रिॲक्टंट म्हणजेच रिॲक्टंट साईडला काय झाला? यांना जर 2 मल्टिप्लाय केला बघा, Ag प्लस 2 HCl प्लस ड्यू टू फॉर्मेशन ऑफ AgCl प्लस H2. आता इथं काय झाला? H2 झाले आणि हायड्रोजन इकडचे 2 झाले. पण जो Cl होता इथं जर आपण काय झालं आता Cl किती झाले? 2 झाले. कुठे? रिॲक्टंट साईडला आणखी काय केलं? 1 वाढला. म्हणजेच टोटल किती झाले? 2 झाले. आता Cl 2 झाले म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? इथं 2 Cl तर आपल्याला इथं पण काय करावं लागतील? 2 करावे लागतील. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? इथं आणखी प्रोडक्ट साईडला 2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे काय झालं? 2 झालं. म्हणजेच बघा इथं मल्टिप्लाय केलं आपण. केलं मल्टिप्लाय. आता इथं मल्टिप्लाय केल्यानंतर तर आपल्याला इथं Ag किती आहेत? 2 झाले आणि इथं Ag 1च आहे. मग आपल्याला आणखी काय करावं लागेल? Agला पण मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच कुठल्या? रिॲक्टंट साईडच्या. म्हणजेच इथं किती झाले? प्रोडक्ट साईडला Ag परत प्लस 1 झाला, म्हणजे टोटल 2 झाले आणि याच्यामध्ये जर इंटू 2 केला तर Ag किती होतील? 2 होतील. या पद्धतीने काय केलं आपण? रिॲक्शन बॅलन्स केली. काय केलं आपण? आधी हायड्रोजन बॅलन्स केला, त्यानंतर आपण जर इथं 2 दिलं तर Cl परत 2 होत आहेत प्रोडक्ट साईडला. परत आपण रिॲक्टंटचा प्रोडक्ट साईडला आपण काय केला? मल्टिप्लिकेशन करून 2 करून घेतला. त्यानंतर काय केलं? Ag वाढला कशामध्ये? तर प्रोडक्ट साईडमध्ये 2 झाले. मग आपण काय केलं? रिॲक्टंटमध्ये इंटू 2 मल्टिप्लाय केलं आणि 2 केले. मी अगदी सोप्या पद्धतीने इक्वेशन कशा पद्धतीने बॅलन्स करायचं हे सांगितलेलं आहे. जर आपण या पद्धतीने इक्वेशन बॅलन्स केलं तर बघा आपण पुस्तकामध्ये तुम्हाला इक्वेशन कशा पद्धतीने बॅलन्स करून दिलेलं आहे हे बघूया आपण. सुरुवातीला काय केलं? तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड आणि सोडियम सल्फेट वॉटर दिलेलं आहे आणि पहिली स्टेप काय करायची आपल्याला? हे वर्डमध्ये लिहून घ्यायचं आहे. राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ड इक्वेशन. मग हे इक्वेशन वर्डमध्ये लिहून घ्या, पहिली स्टेप आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? तर चेक दी इक्वेशन्स बॅलन्स ऑर नॉट बाय कंपेअरिंग द नंबर ऑफ ॲटम ऑफ द व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट ऑन दी 2 साईड ऑफ द इक्वेशन. आता हे जे इक्वेशनमध्ये जे ॲटम आहेत हे ॲटम काय करायचे आहेत? रिॲक्टंट आणि प्रोडक्ट नंबर ऑफ ॲटम लिहायचे आहेत. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. आणि हे किती ॲटम आहेत आपण दोन्ही साईडला लिहून घेतले आणि हे काय आहेत बघायचे इक्वेशनमध्ये बॅलन्स आहेत की नाही. तर हा काय सांगायचं आपल्याला? दिस इक्वेशन इज नॉट बॅलन्स्ड. ही इक्वेशन बॅलन्स आहे का? नाही. तर आपल्याला इक्वेशन बॅलन्स नाही म्हणजे बॅलन्स करायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? थर्ड स्टेपकडे जावं लागेल. मग थर्ड स्टेप काय आहे बघूया. आता याच्यामध्ये थर्ड स्टेपमध्ये काय केलेलं आहे? डायरेक्ट नंबर ऑफ सोडियम ॲटम. आता हा जो सोडियम ॲटम पहिल्यांदा काय केलेत? बॅलन्स केलेत बघा. इन द रिॲक्टंट NaOH अँड प्रोडक्ट ऑफ Na2SO4. मग हा 1 आहे आणि इथं 2 आहेत. तर आपण काय केला? सोडियम काय केलेत? आधी बॅलन्स केलेत. म्हणजे जो रिॲक्टंट साईडला मल्टिप्लाय केले 2 ने आणि इंटू 2 म्हणजेच दोन्ही साईडला सोडियम काय झाले? बॅलन्स झाले. म्हणजे थर्ड स्टेप काय सांगते बघा. इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग अँड इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम. मोरेवर इट इज convenient to first consider that the element in this compound which has an unequal number of atom on the two side. जर अनइक्वल ॲटम असेल 2 साईडला तर आपल्याला काय करायचं आहे? तर तो आधी बॅलन्स करून घ्यायचा आहे. मग हे बॅलन्स करून आपण इक्वेशन लिहिलं तर आपण काय केलं? इकडे 2 लिहिला तर हे इक्वेशन बॅलन्स आहे का? अजूनही बॅलन्स नाहीये. मग बॅलन्स करण्यासाठी आणखी काय करावं लागेल? तर आपल्याला बघा सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, सल्फर. मग सोडियम फक्त बॅलन्स झाला, राहिलेला ऑक्सिजन आणि हायड्रोजन आणखी बॅलन्स व्हायचं राहिलंय. मग त्यासाठी काय करावं लागेल? आता याच्यामध्ये काय केलं तर ह्यात हे ऑलरेडी सल्फर बॅलन्स आहे. मग आपण काय केलं? आधी हायड्रोजन बॅलन्स करून घेतला.
मग हायड्रोजन बॅलन्स करून बघा, हा हायड्रोजन किती आहे टोटल हायड्रोजन? इथं 4 आणि इथं 2 आहेत. तर 2 × 2 म्हणजेच ह्याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4 होईल. म्हणजेच इथं 2H2O लिहावं लागेल आणि हे इक्वेशन अशा पद्धतीनं 2NaOH + H2SO4 Na2SO4 2H2O या पद्धतीने हे इक्वेशन झालं. आणि हे इक्वेशन बॅलन्स हायड्रोजन बॅलन्स केल्यानंतर ऑक्सिजन बघा, मोजा. तर याच्यामध्ये किती ऑक्सिजन आहेत? तर टोटल 4 × 2 4 + 2 6 4 + 2 6 म्हणजेच आहे असं आपल्याला काय होईल? आपोआपच ऑक्सिजन काय होईल? बॅलन्स होईल. आणि परत काय करायचं आहे? राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन आणि सगळ्या बॅलन्स राईट डाऊन दी फायनल बॅलन्स इक्वेशन काय करायचं इथं लिहायचं आहे. आपण आणखी एक एक्झाम्पल सोडूया. N2H2NH3. आता याच्यामध्ये कोण 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 आहेत? तर नायट्रोजन ॲटम एक आहे आणि हायड्रोजन ॲटम एक आहे. तर याच्यामध्ये इथे किती रिॲक्टंट साईडला नायट्रोजन किती आहेत? 2 आहेत. प्रोडक्ट साईडला नायट्रोजन किती आहेत? 1 आहे. हायड्रोजन किती आहेत? रिॲक्टंट साईडला 2 आहेत. प्रोडक्ट साईडला 3 आहेत. तर सुरुवातीला काय करूया आपण? नायट्रोजन बॅलन्स करूया. नायट्रोजन बॅलन्स करण्यासाठी इथं काय करावं लागेल? प्रोडक्ट साईडला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 2 होईल. म्हणजे बघू आपण इक्वेशन लिहूया. N2 + H2 ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ कितीने मल्टिप्लाय केलं? 2 ने 2NH3. आता इथं 2N झाले, इथं पण 2N झाले. तर आपल्याला काय करायचं? हायड्रोजन बॅलन्स करायचं. आता हायड्रोजन किती आहे? रिॲक्टंट साईडला 2 आहेत. पण आता इथं बघितलं तर 2 × 3 किती झाले? 6 झाले. टोटल किती झाले? 6 झाले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? रिॲक्टंट साईडला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. कुठल्या म्हणजे हायड्रोजनला. तर आपले काय होतील? हायड्रोजन 6 होतील. तर बघूया आपण आणखी टोटल काय करायचे? बॅलन्स करायचे. लास्टला N2 + 3H2 and 2NH3. बघा, या पद्धतीने काय केले आहे? इक्वेशन बॅलन्स केलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं की इक्वेशन कशा पद्धतीने बॅलन्स केलं जातं. हाऊ टू बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. इक्वेशन कशा पद्धतीने बॅलन्स करा. हा एक बॉक्स काढा. बॉक्समध्ये ॲटम लिहा, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट. जो काय करायचं आपल्याला? सुरुवातीला मेटल काय करा? बॅलन्स करा. आणि त्यानंतर काय करा? नॉन मेटल आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन या पद्धतीने काय करायचं आहे? इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.